नमस्कार. बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज या भारतातील दोन अत्यंत महत्त्वाच्या स्टॉक एक्सचेंजमधील महत्त्वाचे इंडेक्स म्हणजे सेन्सेक्स व निफ्टी या दोन इंडेक्सबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. भारतीय भांडवल बाजारामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे अत्यंत महत्त्वाचे व लीडिंग स्टॉक एक्सचेंजेस आहेत. यामधील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा सर्वाधिक जुना किंबहुना आशिया खंडातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून त्याची एक महत्त्वाची ओळख आहे. या स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1875मध्ये झालेली असून या देशातील बहुतांश कंपन्यांच्या उभारणीमध्ये त्याचबरोबर स्टॉक मार्केटमधील विविध प्रकारच्या उलाढालीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे कॉन्ट्रीब्युशन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि राष्ट्रीय पातळीवरती 1992मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEची स्थापना करण्यात आली. या दोन्ही स्टॉक एक्सचेंजचे सेन्सेक्स व निफ्टी हे अत्यंत महत्त्वाचे इंडेक्स आहेत. किंबहुना हे दोन्ही इंडेक्स जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये वित्तीय क्षेत्रामध्ये प्रॉमिनंट इंडेक्स म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे. तथापि सेन्सेक्स, निफ्टी किंवा यासारखे विविध प्रकारचे स्टॉक मार्केटशी रिलेटेड असणारे इंडेक्स हे प्रामुख्याने सेकंडरी मार्केटमधील विविध प्रकारच्या आर्थिक उलाढालीशी संबंधित असतात, की ज्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉकची देवाणघेवाण, खरेदी विक्री व त्याच्या एकूण उलाढालीवरती आधारित असणारे हे इंडेक्स असतात. तर आज आपण या दोन्ही इंडेक्सची रचना, त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या कंपन्या, त्याचबरोबर इंडेक्सची पद्धती याबद्दलची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे प्रसिद्ध केला जाणारा निफ्टी किंवा ज्याची सर्वात महत्त्वाची ओळख निफ्टी 50 या नावाने त्या ठिकाणी असते आहे, असा निफ्टी या इंडेक्सबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून निफ्टी हा इंडेक्स 21 एप्रिल 1996मध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात आला, की ज्यामध्ये प्रामुख्याने या देशातील टॉप 50 कंपन्या म्हणजेच 50 कंपनीज त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यामुळेच या इंडेक्सला निफ्टी 50 असेही म्हटले जाते. या 50 कंपन्या देशभरातील या देशाच्या अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या 12 महत्त्वाच्या सेक्टरमधील अत्यंत नामांकित व ज्यांची आर्थिक उलाढाल ही खूप मोठी आहे अशा टॉपच्या या 12 क्षेत्रातील 50 कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने फायनान्शियल सर्व्हिसेस, कन्झ्युमर गुड्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एंटरटेनमेंट अँड मीडिया, फार्मास्युटिकल्स, टेलिकम्युनिकेशन, मेटल, सिमेंट, त्याचबरोबर सिमेंट प्रॉडक्ट्स, ॲटोमोबाईल, पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स, एनर्जी आणि काही इतर क्षेत्रातील या महत्त्वाच्या कंपन्या आहेत. या निफ्टीचा किंवा या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील निफ्टी या इंडेक्सचा बेस रेट हा प्रामुख्याने 3 नोव्हेंबर 1995 हा त्या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेला आहे. म्हणजेच 1995 नंतरच्या काळात या विशिष्ट कंपन्यांच्या शेअरच्या प्रत्यक्ष मार्केट प्राईसमधील जे चढ उतार होत असतात व दररोजच्या किमतीमध्ये जे चढ उतार होतात त्यावरून हा निफ्टी 50 हा इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असणाऱ्या या वेगवेगळ्या कंपन्यांचे वेटेज जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपणास सेक्टर वाईज रिप्रेझेंटेशन या ठिकाणी लक्षात येईल, की ज्यामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेसमधल्या कंपन्यांचे वेटेज हे 34.38%, ऑइल व गॅसमधील कंपन्यांचे 2020मधील वेटेज हे 14.76%, IT कंपन्यांचा शेअर 14.17%, कन्झ्युमर्स गुड्समध्ये 13.46%, याप्रमाणे ॲटोमोबाईल, टेलिकॉम, फार्मास्युटिकल्स, कन्स्ट्रक्शन, मेटल, सिमेंट अँड सिमेंट प्रोडक्ट्स, पॉवर, सर्व्हिसेस, फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स, मीडिया अँड एंटरटेनमेंट यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सचे वेटेज हे यामध्ये आपणास दिसून येईल. त्याबरोबरच या निफ्टी 50मध्ये 20 जून 2020 अखेर या दिवशी ज्या टॉपला असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांचे जर वेटेज आपण पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज 12.45%, HDFC बँक
10.65%, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच HDFC 6.99%, इन्फोसिस लिमिटेड, ICICI बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC लिमिटेड, भारती एअरटेल या जून 2020मध्ये टॉपला असणाऱ्या या 10 अत्यंत महत्त्वाच्या कंपन्या की ज्यांचा समावेश या निफ्टी 50 या इंडेक्समध्ये त्या ठिकाणी होत असल्याचे आपणास दिसून येईल. या निफ्टीच्या इंडेक्समध्ये प्रामुख्याने जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया निर्धारित करण्यात आलेले आहेत ते जर आपण त्यामध्ये पाहिले तर सर्वसाधारणपणे या कंपन्या 6 महिन्यापूर्वी किमान या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड झालेले असणे आवश्यक असते. अशाच कंपन्यांचा समावेश निफ्टी 50 या इंडेक्समध्ये करण्यात येत असतो. त्याचबरोबर लिस्टेड झालेल्या या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे ट्रेड सेगमेंटमध्ये देखील त्यांचे पार्टिसिपेशन असणे आवश्यक असते. ज्यामध्ये प्रामुख्याने कॅशमधील डिलिव्हरीबरोबरच फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये देखील या कंपन्या आपल्या शेअरची विक्री करत असणे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर ज्या कंपन्या IPO लॉन्च करून या मार्केटमध्ये एंट्री केलेल्या आहेत अशा महत्त्वाच्या व ज्यांचे लिस्टिंग होऊन 6 महिन्यापर्यंतचा कालावधी उलटलेला आहे अशा प्रकारच्या कंपन्यांचा समावेश निफ्टीमध्ये हा केला जात असतो. तथापि फ्री मार्केट फ्लोट कॅपिटलच्या माध्यमातून ज्या टॉपला असणाऱ्या कंपन्या आहेत की अशाच 50 कंपन्यांचा समावेश हा यामध्ये करण्यात येतो. तथापि एकदा समावेशन केलेल्या कंपनीचे निरंतर समावेशन या निफ्टीमध्ये राहत नाही, तर त्यांच्या आर्थिक उलाढालीतील बदलानुसार दर 6 महिन्यानंतर की अशा कंपन्यांचे इंडेक्सिंग करत असताना त्याचे रिबॅलन्सिंग केले जाते. रिबॅलन्सिंग करत असताना त्याची कट ऑफ डेट ही 31 जानेवारी व 31 जुलै म्हणजे दर 6 महिन्यातून एकदा हे बॅलन्सिंग पुन्हा त्या ठिकाणी केले जात असते. हे संपूर्ण प्रक्रिया राबवण्याकरिता NSEच्या माध्यमातून प्रोफेशनल टीम ही त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली आहे. ही संपूर्ण टीम या कंपन्यांच्या आर्थिक उलाढालीवरती व शेअर बाजारात त्यांच्या शेअर्सच्या रेटमध्ये होणाऱ्या बदलावरती मॉनिटरिंग करत असते व त्या बदलांचा अंदाज घेऊन त्या माहितीच्या आधारे निफ्टीमध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणत्या कंपनीचे शेअर्स रिमूव्ह करावयाचे व कोणत्या कंपनीचे शेअर्स इन्क्लूड करावयाचे याबद्दलचा निर्णय या टीमच्या माध्यमातून घेतला जात असतो. निफ्टी 50 हा प्राईम व लीडिंग इंडेक्स असला तरी देखील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स हे प्रसिद्ध केले जात असतात की ज्यामध्ये निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500, निफ्टी मिड कॅप, निफ्टी स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी IT, निफ्टी PSU बँक, निफ्टी FMGC, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी मेटल, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी कमॉडिटीज, निफ्टी एनर्जी यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इंडायसेस या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून पब्लिश केले जात असतात. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून पब्लिश केला जाणारा सेन्सेक्स हा एक शॉर्ट फॉर्म असून ज्यामध्ये प्रामुख्याने सेन्सिटिव्ह इंडेक्स या अर्थाने सेन्सेक्स याचा उल्लेख त्या ठिकाणी केला जात असतो. हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्राईम इंडेक्स असून तो सर्वप्रथम 1 जानेवारी 1986मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने या देशातील 15 वेगवेगळ्या सेक्टरमधील महत्त्वाच्या 30 कंपन्यांच्या स्टॉकचा समावेश सेन्सेक्समध्ये हा करण्यात येत असतो. ज्यामध्ये प्रामुख्याने ॲटोमेटिव्ह सेक्टर, बँकिंग सेक्टर, सिगारेट्स अँड FMGC सेक्टर, त्याचबरोबर फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ऑइल अँड गॅस, पेंट अँड व्हर्निशेस, त्याचबरोबर पर्सनल केअर, फार्मास्युटिकल्स, पॉवर, सॉफ्टवेअर, स्टील अँड टेलिकम्युनिकेशन अशा अनेक वेगवेगळ्या 15 सेक्टरमधील या महत्त्वाच्या 30 कंपन्या असून की त्यासाठी हा सेन्सेक्स कॅल्क्युलेट करण्याकरिता 1978 हे वर्ष हे बेस्ट वर्ष मानले जाते व त्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलाच्या आधारे हा सेन्सेक्स हा इंडेक्स जाहीर केला जात असतो. त्याचबरोबर 25 जुलै 2001मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून डॉलेक्स 30 हा त्या ठिकाणी डॉलर लिंक असणारा सेन्सेक्स हा एक नवीन प्रकारचा सेन्सेक्स प्रसिद्ध करण्याची पद्धती ही सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून पब्लिश केला जाणारा सेन्सेक्स हा एक प्राईम इंडेक्स आहे. याच्यामध्ये देखील या कंपन्यांचा समावेश करण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे निर्धारित करून दिलेले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये संबंधित कंपनी किमान 6 महिन्यापासून लिस्टिंग असणे आवश्यक असले तरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाबतीमध्ये ही अट
1 वर्षाची निर्धारित करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या कंपनीचे शेअर बाजारातील लिस्टिंग किंवा नोंदणी होऊन 1 वर्ष किमान पूर्ण झालेले आहे, अशाच कंपन्यांचा विचार हा सेन्सेक्समध्ये ॲडिशन करण्यासाठी हा केला जात असतो. त्याचबरोबर ज्या कंपनीचे ट्रेड हे त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी मार्केटमध्ये होत असतात, म्हणजे संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवसाला त्या कंपनीचे शेअर्स दिले आणि घेतले किंवा रिपर्चेसिंग व रिट्रेडिंग किंवा रिसेलिंगचे ट्रान्झॅक्शन त्यामध्ये होणे आवश्यक असते. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या टॉप लेवलच्या असणाऱ्या 150 कंपन्यांच्यामध्ये त्यांचा जो ॲव्हरेज ट्रेड पर डे जो आहे त्याच्यामध्ये त्या कंपनीचा समावेश असला पाहिजे. त्याचबरोबर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ शेअर ट्रेडेड पर डे याच्यामध्ये देखील या कंपन्यांचा समावेश असेल तर अशा कंपनीचा विचार हा सेन्सेक्समध्ये ॲडिशन करण्यासाठी केला जात असतो. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची जी सेन्सेक्स बाबतची जी कमिटी आहे, या कमिटीने देखील अशा प्रकारच्या गोष्टीचं ओव्हरलुकिंग करून की ती कंपनी सेन्सेक्समध्ये ॲडिशन करण्यासाठी ही त्या ठिकाणी एलिजिबल असल्याचा रिमार्क देणे आवश्यक असते. त्याचबरोबर त्या संबंधित कंपनीचा फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन याचा देखील विचार या सेन्सेक्समध्ये ॲडिशन करण्यासाठी केला जात असतो. फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे शेअर्स जे मार्केटमध्ये पब्लिकसाठी अवेलेबल आहेत अशा शेअरची संख्या गुणिले त्या शेअरची मार्केट प्राईस याच्या आधारे संबंधित कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन हे काढले जात असते. या कॅपिटलायझेशननुसार ज्या टॉपच्या असणाऱ्या 30 कंपन्या आहेत अशा 30 कंपन्यांचा समावेश हा सेन्सेक्समध्ये हा केला जात असतो. सध्या जर आपण 10 जुलै 2020 अखेर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या 30 कंपन्या या प्रमाणे असल्याचे आपणास दिसून येईल की ज्यामध्ये बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, HDFC, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस, SCL टेक्नॉलॉजी, ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, इन्फोसिस इंडिया, इंडस बँक, त्याचबरोबर ICICI बँक, लार्सन अँड टुब्रो, NTPC, टायटन, नेस्ले इंडिया, सन फार्मा, ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर, TCS, मारुती उद्योग लिमिटेड, टेक महिंद्रा, ONGC या काही महत्त्वाच्या 30 कंपन्या असून की सध्या की त्या सेन्सेक्समध्ये समाविष्ट असल्याचे आपणास दिसून येते. तथापि या कंपन्या ह्या इंडिकेटिव्ह असून या कालावधीनुसार त्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये होणारे बदल व फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये होणाऱ्या बदलानुसार यातील काही कंपन्या या सेन्सेक्समधून बाहेर पडतात तर काही नवीन कंपन्या याच्यामध्ये ॲडिशन होत असतात. तर अशा पद्धतीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स व नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 हा इंडेक्स या ठिकाणी तयार होत असतो. यावरून आपणास या दोन्ही इंडेक्सचे स्वरूप व त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या कंपन्या याबाबतची माहिती आपणास मिळालेली असेल. धन्यवाद.